नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. तर आत्ता एक नवीन मोठी बातमी आलेली आहे. ही रिसेंट बातमी आहे, रिसेंट अपडेट आली आहे लाडकी बहीण योजनेबाबत. तर लाडकी बहीण योजना तिसरा हप्ता राज्यातील 2 कोटी महिलांना या दिवशी योजनेचा लाभ दिला जाणार. हप्ता नक्की किती मिळणार आहे? कोणाला 4,500 रुपये मिळणार आहे, कोणाला 1,500 रुपये मिळणार आहेत, हे आपण जाणून घेऊयात. तर या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पहा तुम्ही, नक्की काय न्यूज आहे. आणि आत्ताची रिसेंट 24 तारखेची न्यूज आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नक्कीच तुम्हाला कळेल कधी मिळणार आहे हप्ता. महिलांनो लक्ष द्या, लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता या दिवशी बँक खात्यात जमा होणार आहे. तर पहा, सगळ्यांना माहिती आहे की आत्ता हा 3rd इन्स्टॉलमेंट आहे, म्हणजे तिसरा हप्ता येणार आहे महिलांना सप्टेंबरचा. ह्या आधीचे 2 हप्ते ऑलरेडी त्यांना मिळाले आहेत. पाहूयात आपण. रक्षाबंधनाच्या आधीच लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मानधन महिलांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. त्यानंतर सप्टेंबर महिन्याचे मानधन कधी जमा होणार असा प्रश्न अर्जदार महिलांना सतावत होता. आता लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता बँक खात्यात कधी जमा होणार आहे याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिली आहे. तर सगळ्यांना माहिती आहे की रक्षाबंधनच्या आधीच बऱ्याच महिलांना जुलै आणि ऑगस्टचा हप्ता मिळाला होता. हे दोन्ही हप्ते त्या महिलांना मिळाले होते. आता तिसरा हप्ता म्हणजे सप्टेंबरचा हप्ता कधी मिळणार असं सगळ्यांना प्रश्न होता. तर बऱ्याच दिवसापासून माहिती येते की 1 सप्टेंबरच्या नंतर येतील, मग 15 सप्टेंबरला येणार, मग काय 19ला येणार, असं तसं. पण आता डेट निश्चित झाली आहे. डेट आहे 29 सप्टेंबर. या दिवशी सगळ्यांना त्यांचा तिसरा हप्ता मिळणार आहे. तसेच बऱ्याच महिलांना जुलै आणि ऑगस्टचा हप्ता अजून मिळाला नाही, त्यांनाही तो हप्ता सप्टेंबर महिन्यातच मिळणार आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका, तुमचा हप्ता कुठे जाणार नाही. बऱ्याच जणांचा असे मेसेज किंवा कमेंट्स आहेत की आमचा फॉर्म जुलैमध्ये अप्रूव्ह झाला आहे, ऑगस्टमध्ये अप्रूव्ह झाला, तरी आम्हाला 1 हप्ता मिळाला आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्हालाही 29 सप्टेंबरला तुमचे दोन्ही हप्ते मिळून जातील, प्लस सप्टेंबरचा हप्ताही तेव्हाच त्याच्यासोबत मिळणार आहे. त्यामुळे ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह आहेत त्यांनी टेन्शन घेऊ नका, त्यांना हप्ता मिळणारच आहे. चला पाहूयात मग अजून त्यात नवीन आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम रायगडमध्ये होत आहे. म्हणजे जो कार्यक्रम आहे आपला 29 सप्टेंबरला तो होत आहे, तो कुठे होत आहे? रायगडमध्ये. तर हा 29 सप्टेंबर रोजी तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम होत आहे. म्हणजे हा लाडकी बहीणचा तिसरा कार्यक्रम आहे आणि तो होत आहे 29 सप्टेंबरला रायगडमध्ये. त्याच दिवशी म्हणजे 29 सप्टेंबरला महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा होणार आहे. सप्टेंबरपर्यंत आलेला अर्ज याचे लाभ वितरित करण्यात येणार आहेत. या योजनेमुळे 2 कोटी महिलांना लाभ दिले जाणार आहेत, अशी माहिती आदित्य तटकरे यांनी दिली आहे. 29 सप्टेंबर रोजी महिलांच्या खात्यात 1,500 रुपये जमा होणार आहेत. तर आत्तापर्यंत 2 कोटी महिलांना लाभ दिले जाणार आहेत. सप्टेंबर महिन्याचा हप्ता जो आहे तो 2 कोटी महिलांना दिला जाणार आहे. त्याच्यामुळे 1,500 रुपये महिलांना मिळणार आहेत. सगळ्यांना माहिती आहे की दरमहा 1,500 रुपये लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री देणार होते, त्यामुळे 1,500 रुपये मिळणार आहेत. पण ज्या महिलांनी ऑगस्टच्या आधी फॉर्म भरलेत आणि त्यांचा अजून एकही हप्ता आला नाही, त्यांना 4,500 रुपये मिळणार आहेत. पण ज्यांना ऑलरेडी पैसे आले दोन्ही हप्त्याचे, त्यांना फक्त 1,500 रुपये मिळतील. आणि ज्यांनी सप्टेंबरच्या नंतर फॉर्म भरलेत त्यांना पण फक्त 1,500 रुपये मिळणार आहेत. त्यांना मागचे 2 हप्ते मिळणार नाहीत. त्यामुळे तुम्ही चेक करा तुम्ही फॉर्म कधी भरला आहे आधी. जर ऑगस्टच्या आधी फॉर्म भरला असेल तर नक्कीच तुम्हाला 3 हप्त्याचे पैसे मिळणार आहेत. पण जर तुम्ही सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला असेल तर तुम्हाला फक्त सप्टेंबरचे पैसे मिळतील. पण अजून एक आहे, जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह असेल आणि तुम्हाला पैसे आले नसतील अजून, तर तुम्ही एक काम करू शकता. तुम्ही तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे की नाही चेक करू शकता. त्याच्यामुळेही पैसे येण्यास अडचण येतं, कारण ते एक महत्त्वाचं आहे या योजनेबाबत. तसेच DBT अनेबल आहे की नाही चेक करू शकता. जर नसेल तर तुम्हाला अनेबल करून घ्यावे लागेल, तरच तुमच्या खात्यात पैसे पडतील. आणि KYC पण करायची आहे तुम्हाला. ह्या 3 बाबी खूप महत्त्वाच्या आहेत पैसे येण्यासाठी तुमच्या खात्यात. त्यामुळे जर अप्रूव्ह असेल फॉर्म तरी तुमचे पैसे पडत नसेल, त्याचं एक मेन रिझन होऊ शकतं की तुमचं यापैकी एक काहीतरी मिसिंग आहे किंवा काहीतरी तुम्ही केलं नाही. तर तुम्ही आधी जाऊन ते चेक करा. जर ते नसेल त्यापैकी काही तर ते आधी करून घ्या, आणि असेल तर तुम्ही प्रतीक्षा करा. तुम्हाला 29 सप्टेंबरला नक्कीच पैसे मिळणार आहेत. आणि पैसे कसे चेक करायचे तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला एकतर मेसेज येईल, जर काही महिलांना मेसेज नसेल येत नाही आला तर त्यांनी तुमचं बँकेचं स्टेटमेंट चेक करा. ते कसं चेक करायचं? तुमच्या ॲपवर, प्रत्येक बँकेचं एक ॲप असतं त्याच्यावर तुम्ही चेक करू शकता. तसेच तुम्ही बँकेत जाऊनही चेक करू शकता तुमची अकाउंट किती होतं, आधी रक्कम किती होती, काय होती आणि त्याच्यानंतर किती झाली आहे. तर 29 सप्टेंबर ठरलेली आहे तारीख महिलांनो. त्याच्यामुळे तुम्ही 29 सप्टेंबरच्या दिवशी दिवसभर चेक करू शकता, तुमचं अकाउंट ट्रॅक करू शकता की पैसे आलेत की नाही. तर पहा, धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.